हॅलो मुसाफिरांनो, औरंगाबादला जायचा प्लॅन करताय? अगदी बरोबर व्हिडिओवर आलाय तुम्ही. आता औरंगाबाद म्हटलं की अजंठा, एलोरा, बीवी का मकबरा हे सगळं तर बघायचंच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की एलोरा केव्ज मंगळवारी बंद असतात, अजंठा सोमवारी बंद असतात, सोनेरी महल आणि हिस्ट्री म्युझियम रविवारी बंद असतं. मग काय करायचं? सांगते. जर तुम्ही माझ्यासारखे असाल, म्हणजे एका ठिकाणावर गेलं की तिथलं सगळं बघायचं, तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर आलाय. हा व्हिडिओ इतर आयटनरी व्हिडिओच्या प्लॅनिंगप्रमाणे नसून तुम्हाला मी औरंगाबाद कसं फिरायचं याची इत्थंभूत माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फ्री आहे ती. मी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. मी मंगळवारी रात्री मुंबईहून निघून स्लीपर बसने बुधवारी सकाळ सकाळ औरंगाबादला पोचले. औरंगाबाद म्हणजेच पूर्वीचं पैठण आणि आजचं संभाजीनगर. औरंगाबादला सिटी ऑफ गेट्स असंही म्हटलं जातं. त्यामुळे इथे आल्यावर इथले दरवाजे बघणं हे सुद्धा आयटनरीमध्ये सामील आहे. बुधवारी सकाळी मी इथे पोचले. हॉटेलवर जाऊन ब्रेकफास्ट करून फ्रेशन अप होऊन औरंगाबाद दर्शनासाठी निघाले. इथे मी एक रिक्षा दिवसभरासाठी बुक केली होती. 17 नंबरची बस जी सेंट्रल बस स्टेशन इथून निघते, त्या बसनेही तुम्ही औरंगाबाद दर्शन करू शकता. पण मी बघितलं की ही 17 नंबरची बस थोडी दूरवर उभी राहते. त्याच्यामुळे बरंच चालत आपल्याला ही मॉन्युमेंट्स कव्हर करावी लागतात. भटकळ दरवाजा आणि मक्का गेट हे बघून पहिल्यांदा आपण जातो औरंगाबाद केव्ज बघायला. इथे 25 रुपयाचं तिकीट घेऊन वेस्टर्न ग्रुप ऑफ केव्ज म्हणजे 1 ते 5 या गुहा बघायला लागतात. आणि मग त्याच तिकिटावर दुसऱ्या बाजूला जाऊन ईस्टर्न ग्रुप म्हणजे 6 ते 9 आणि नॉर्दर्न क्लस्टर म्हणजे 9 ते 12 या गुहा बघायला लागतात. अत्यंत सुंदर कोरीवकाम केलेल्या ह्या लेण्या पर्यटकांपासून थोड्या उपेक्षित राहिलेल्या आहेत. औरंगाबाद लेणीतील लेणी क्रमांक 1 आणि क्रमांक 3 आणि अजंठाची शेवटची लेणी यात खूपच साम्य आढळते. यांना 20व्या शतकातील काही विद्वान अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा दुवा मानतात. औरंगाबाद लेणी बघून झाल्यावर आपण प्रवेश करतो प्रसिद्ध अशा मराठवाडा विद्यापीठात. इथे आपल्याला बघायला मिळतो सोनेरी महल, सोनेरी महलमध्ये असलेलं म्युझियम आणि मराठवाडा विद्यापीठात असलेलं हिस्ट्री म्युझियम. इथून आपण निघतो बीवी का मकबरा बघायला. बीवी का मकबरा पूर्ण बघण्यासाठी आपल्याला 1 तास तरी लागतो. तिथून आपण जातो पाणचक्की आणि शिवाजी म्युझियम बघायला. पाणचक्कीमध्ये तुम्ही मागच्या बाजूला असलेलं एक अंडरग्राऊंड स्ट्रक्चरही बघायला विसरू नका. म्युझियम बघून झाल्यावर काळा दरवाजा आणि नौबत दरवाजा बघितल्यानंतर जेवणाची वेळ होईल. मी तुम्हाला सजेस्ट करेन की सिद्धार्थ गार्डन अँड झू पर्यंत या आणि त्याच्या आसपासच्या परिसरात खूप चांगली रेस्टॉरंट्स तुम्हाला मिळतील. तर तिथे जेवण करून आपण सिद्धार्थ गार्डन आणि झूचं तिकीट काढून झू बघायला जायचं. इथे मराठवाडा मुक्तीसंग्राम या विषयावरती खूप सखोल माहिती असलेलं प्रदर्शन भरलेलं आहे. तेही तुम्ही बघू शकता. मत्स्यालय बघू शकता, झू बघू शकता आणि थोडा वेळ गार्डनमध्ये निवांत बसून आरामही करू शकता. इथे लहान मुलांसाठी टॉय ट्रेनही चालू असते. असं प्राणी संग्रहालय बघून झाल्यानंतर रंगीन गेट, दिल्ली गेट आणि पैठण गेट बघून गुळमंडी मार्केटही बघू शकता. गुळमंडी मार्केटमध्ये आपण रात्रीचं डिनर करून पहिला दिवस इथेच संपवतो. आता दुसऱ्या दिवशीसाठी आपल्याला खूप पायपीट करायची आहे, त्यामुळे लवकर झोपणं हेच इष्ट. दुसऱ्या दिवशी
म्हणजे गुरुवारी सकाळ सकाळ निघायचं देवगिरी किल्ला बघायला. हो, म्हणजे दौलताबाद फोर्ट बघायला. हा किल्ला एवढा उंच आणि एवढा फिरण्यासारखा आहे की जर तुम्ही सकाळी सुरुवात केलीत आणि जर तुम्ही पूर्ण किल्ला बघितलात तर दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत तुम्ही खाली याल. दौलताबादच्या समोरच जेवणाची उत्तम सोय आहे. तिथे जेवल्यानंतर पुढे आपल्याला कागजीपुरा, भद्र मारुती मंदिर आणि खुलताबाद दर्शन करायचं आहे. कागजीपुराला हँडमेड कागद बनवण्याच्या फॅक्टरी आहेत. भद्र मारुती मंदिरात झोपलेल्या अवस्थेतील हनुमानाचं दर्शन होतं. तसेच खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर बघायला मिळते. तसंच इथे मोहम्मद पैगंबर यांचा अंगरखाही ठेवलेला आहे. असं म्हणतात की हा ओरिजिनल अंगरखा म्हणजे जो त्यांना पैगंबरांना स्वर्गातून मिळाला होता तोच इथे ठेवलेला आहे असं म्हणतात. शुक्रवारी सकाळ सकाळ आपण निघायचं आहे एलोरा केव्ज बघायला. सेंट्रल बस स्टेशन इथून दर 40 मिनिटांनी 42 नंबरची बस तुम्हाला एलोराला घेऊन जाते आणि हीच बस परतही आणते. ह्याचं स्पेशल तिकीट 50 रुपये प्रति व्यक्ती एवढं आहे. एलोरा केव्ज बघताना तिथे इलेक्ट्रिक गाडीची व्यवस्था केलेली आहे, कारण तिथून जैन धर्मियांच्या ज्या केव्ज आहेत त्या थोड्या दूरवर आहेत. त्यामुळे एलोरा केव्ज बघून झाल्यानंतर तुम्ही या गाडीचं तिकीट काढा आणि जैन गुंफाही बघून या. अत्यंत सुबक असं कोरीव काम या जैन गुहांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. संध्याकाळी जेव्हा एलोरा केव्ज बंद होतील त्यानंतर कृष्णेश्वराच्या दर्शनालाही जाऊन या. शनिवारचा दिवस ठेवायचा अजंठा केव्ज बघायला. अजंठा केव्ज औरंगापासून 110 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे इथे जायला 2.5 तास आणि यायला 2.5 तास असं पकडूनच दिवसाचं नियोजन करायचं. इथे जायला सेंट्रल बस स्टेशनवरून लाल परी अवेलेबल आहे. आणि रविवारचा दिवस ठेवायचा लोणार सरोवर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी. लोणार सरोवरही 110 किलोमीटर दूर आहे औरंगाबादपासून. तर इथे जाण्यासाठीही 2.5 तास आणि परत यायलाही 2.5 तास असं धरून आपलं परतीचं बुकिंग रविवारी रात्री 10 वाजल्यानंतर केलं तर तुमचा हा पूर्ण 5 दिवसाचा औरंगाबाद दर्शन हा प्रोग्रॅम पूर्ण होईल. माझ्या मते मी संपूर्ण औरंगाबाद दर्शन याची माहिती तुम्हाला दिली आहे. आता तुम्ही इथपर्यंत बघितलंय, मग एक लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.